अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। सांसद संजय जादव, इनकी शिकायत है कि कांग्रेस के इन पदाधिकारियों ने माधव जानकर को बढ़ावा दिया और उनका कार्य किया। प्रदेश अध्यक्ष से अनुरोध है कि संबंधित के विरुद्ध में कार्रवाई करे। उन्होंने ऐसा एक पत्र देते हुए कहा कि मैंने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ा। हालांकि कांग्रेस के कुछ पदाधिकारियों ने पैसे के आधार पर उनके खिलाफ काम किया है। सांसद संजय जादव ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले से लिखित शिकायत की है कि ऐसे पदाधिकारियों के खिलाफ तत्काल कार्रवाई की जाए, अन्यथा समय बर्बाद होगा और पार्टी को भी बदनामी मिलेगी। अपने लिखित पत्र में उन्होंने ऐसे भी पदाधिकारियों का नाम का खुले तौर पर जिक्र कर दिया है। सांसद जादव ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष को भेजे हुए इस पत्र में इस बात पर अफसोस जताया है कि जब वो इंडिया आघाड़ी के महाविकास आघाड़ी के उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ रहे थे, तब कांग्रेस के कुछ पदाधिकारियों ने विपक्षी उम्मीदवार के रूप में काम किया। कांग्रेस जिला कार्य अध्यक्ष नाना राउत, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सचिव सुरेश नागरे, कांग्रेस ओबीसी सेल के केशव बुधवंत, पूर्व जिला परिषद सदस्य अविनाश काळे, बोरी कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति राजू नागरे, कांग्रेस ओबीसी सेल के जिला अध्यक्ष तुकाराम साठे, पूर्व नगर सेवक विशाल बुधवंत और विश्वजीत बुधवंत, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के सरचिटनीस हरिभाऊ शेळके, पूर्व नगर सेवक बबलू नागरे आदि पदाधिकारी महायुति के उम्मीदवार महादेव जानकर इनका प्रचार करते हुए सांसद जादव इन्होंने ऐसा पत्र में कहा है। और ये बात भी अवगत कराई कि इनमें से कुछ पदाधिकारियों ने सांसद राहुल गांधी के बारे में अभद्र भाषा का प्रयोग करते हुए नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस जैसे भाजपा नेताओं को जमकर तारीफ की है। इन पदाधिकारियों ने मेरे खिलाफ प्रत्याशी के लिए आर्थिक समझौता कर पार्टी विरोधी काम किया। सांसद जादव ने खेद व्यक्त करते हुए कहा है कि उन्हें बहुत दुख है कि कांग्रेस के इन पदाधिकारियों ने गठबंधन की एकता और वरिष्ठ नेताओं के सपने को नष्ट कर दिया है। इस पत्र से सांसद जादव ने कहा है कि महाविकास आघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार के तौर पर की गई शिकायत पर संज्ञान लेते हुए पार्टी विरोधी काम के लिए इन सभी के खिलाफ तत्काल और सख्त कार्रवाई की जाए, अन्यथा समय बर्बाद होगा। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। जे मित्र पक्ष होते अधिकृतपणे तुमच्या सोबतचे त्यातल्या सरसकट सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलंय का? आणि जर ज्या एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं नसेल तर त्यांच्या नेतृत्वाकडे आपण तुमची नाराजी कळवणार का? तुमची नाराजी सर लेखी तक्रार दिली मी, लेखी ऑथोराइज माझ्या लेटर पॅडवर पत्र आलं। मी लपून नाही सांगणार सर। बघा, तुम्हाला करायचं नसलं तुम्ही घरी बसा, पण तुम्ही विरोधात जाऊन काम करणं आणि एका पक्षाचा मी नेता आहे म्हणून मिरवणं हे तुम्हाला शोभणार नाही असं मला वाटतंय। त्यामुळे विशेषतः सांगतो, काँग्रेस मधल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलंय, याची मी लेखी तक्रार त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे कळवलंय। शेवटी त्यांच्या पक्षाने काय भूमिका आहे ते ठरवतील, त्याचा विषय माझा नाहीये। पण मला त्रास झाला ते मी त्यांनी उजागर केले, लपून नाही केलं। महायुतीच्या नेत्यांची काही साथ लागली का? महायुतीमधील नेत्यांची काही साथ लागली का? नाही नाही, महाविकास आघाडीच्या नेत्याची, कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची, लोकप्रतिनिधीची साथ लाभली। महायुतीच्या कोण्याही नेत्याची मला साथ लाभली नाही। विनाकारणच कोणाला बदनाम करण्यात काय अर्थ नाही आहे। आणि त्यांनी का करतील? त्यांची सत्ता असताना आम्ही संपलेल्या पक्षातले उमेदवार ते कशाला डुबत्या नावात बसतील येऊन? पण त्याला काय माहित की ही नाव बी धरून जाणार आहे, आपली दुबायची वेळ आली म्हणून त्याला कुठं माहित होतं? लक्ष्मी अस्त्राचा वापर झाला 100 कोटीची उलाढाल झाली परभणी, 100 कोटीची। माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग, पहिली निवडणूक 1989 पासून मी ही लोकसभेची निवडणुकीमध्ये सक्रिय आहे। शिवसेनेनं पहिली निवडणूक 1989ला या ठिकाणी कैलासवासी अशोकराव देशमुखांच्या रूपाने लढल्या गेली। त्या निवडणुकीतली शहरातली सगळी यंत्रणा माझ्या जबाबदारी माझ्यावर होती आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सगळ्या निवडणुका हँडल करतोय। मी पहिली वेळच बघितलं की लोकसभेला पैसे वाटले जातात, पण तुम्हाला आधीच सांगितले की पैसे वाटायला कोण होते, यांनी पैसे कोणाजवळ दिले होते, त्यांनी किती वाटले, किती हाणले, आता त्यांचा विषय आहे। आता जानकर साहेब ती चौकशी करतील, गुटे साहेब करतील। गुटे साहेबाला गंगाखेड कमी पडलं होतं, परभणीपर्यंत आले, जिंतूर पर्यंत गेले, तिकडे पैसे दिले, इकडे पैसे दिले। दे बाबा सगळीकडे, तू आता माझ्या दारात मांडव, तू मजा घे, काय घ्यायची आता उद्या तुझ्या दारात येतो आम्ही बघू। गंगाखेडवर काही लक्ष पुढे केंद्रित काय, आता केंद्रित आहे आमचं सगळं ते। उद्याच माझी तिथं पहिली रॅली आहे, त्याला काय गंगाखेडला। जानकरांची प्रतिक्रिया अशी होती की निवडणुकीत जर पराभूत झालो मध्ये बघा, कुठल्याही जातीपातीच्या नावावर निवडणूक होऊ शकत नाही। विशेषतः लोकसभा, विधानसभा, नगरपालिकेला एखाद्या वार्डात भावकीचं मतदान आहे, ग्रामपंचायतला एखाद्या वार्डात आहे, ते ठीक आहे।
पण विधानसभा लोकसभा ह्या लढवताना मी ह्या समाजाचा आहे, मी त्या समाजाचा आहे म्हणून मी निवडणूक लढलो आणि लोक मला मतदान करतील असं कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू नये. आपल्या इथं आतापर्यंत जिवंत उदाहरणं आहेत. शिवसेना लढायची तेव्हा कोणीतरी एखादा मुस्लिम समाजाची व्यक्ती उभं टाकायची, मग ते मुस्लिम म्हणून हिंदू मुस्लिम व्हायचं, अशा स्वरूपाचे आपण अनेक प्रकार बघितले. त्यामुळे कधी मुसलमान एकटा लढून कधी यशस्वी झाला का आजपर्यंतचा इतिहास सांगा. त्यामुळे जातीपातीच्या नावावर निवडणुका होत नसत्यात आणि भविष्यात पण होणार नाहीत. पण दुर्दैवानं सांगावं वाटते की आपल्या इथं झालेली निवडणूक थोडी जातीपातीच्या वळणावर शेवटच्या टप्प्यात गेली. हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे असं माझं मत आहे. कारण विनाकारण वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या आम्ही ऋणानुबंधाचे संबंध जोपासून गावामध्ये शेजारी राहत होतो, ते आमच्यामध्येच आता एक कटुता निर्माण व्हायला झाली अशी दिसते कधी कधी कुठं कुठं काही. हे व्हायला नको होतं, पण ठीक आहे, आता जे झालंय ते झालंय. परंतु मी सर्व मतदारांना, माझ्या नागरिकांना मी नम्र विनंती करीन की बाबा निवडणूक संपली आहे. आज 9-10 वाजेपर्यंत त्याचा निकाल पूर्ण क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर सगळ्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य द्यावं. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की कुठेही गालबोट लागल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी मी हात जोडून सगळ्याला विनंती करतो. की शेवटी आपण ह्या मातीत जन्मलोत, आपल्याला ह्या मातीतच मरायचं आहे. त्यामुळे इथं दुसऱ्याशी कोणाशी वैर करा. राजकारणामध्ये कोणी कोणाची उचल घेतलेली नाही. आता ज्यांनी जानकर साहेबांकडून उचली घेतल्या होत्या मतदारापर्यंत पोहोचवायच्या, आता त्यांनी पोहोचल्या असत्या तर त्या पोहोचतील म्हणून जानकर साहेब सांगायचे की मी ऐकलो, पण त्या प्रत्यक्षात पोहोचल्या नाही. ह्यांना कुठे माहित होते? आम्हाला माहित होतं. कारण उचलीच असे लोकांकडे दिले होतं, उचल्या दिल्या होत्या उचली, त्यामुळे ते कुठून पुरवणार त्यांच्यापर्यंत? त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही म्हणून जानकर साहेबांना धोका झाला. अहंकाराचा, सत्तेच्या मस्तीचा, असं स्पष्ट शब्दात मराठीत. अजितदादांनी राष्ट्रवादी डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस पर बनी 11, 12 नीट और बोर्ड की क्लासेस 10 साल से खिदमत में। 11वें साल की इब्तिदा सिर्फ स्टूडेंट्स के कहने पर 3 जून 2024 से 11वीं नीट की बैच शुरू। जल्दी करें एडमिशन सीमित समय तक। टाइमिंग 2:30 से 3:30। मोबाइल नंबर 9011633248। एड्रेस पाटिल हॉस्पिटल, पेड़गांव रोड, इनायत नगर, परभनी। साजिद सर बायो वाला, नेट PhD बायोलॉजी। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। रावी परभनी लोकसभा चुनाव से चुनकर आए हुए महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय उर्फ बंडू जादव, इन्होंने पहली रैली अपनी बात बताए मुताबिक गंगाखेड़ से निकाली और गंगाखेड़ में यहाँ के विधायक रत्नाकर गुट्टे को अपने भाषण में लताड़ते हुए आने वाले विधानसभा में खुद बंडू जादव वहाँ पर रहेंगे ऐसी बात कहकर यहाँ के कार्यकर्ताओं को और पदाधिकारी को किसी को भी अगर सताया जाएगा उसके लिए सबसे पहले आप आके खड़े रहेंगे ऐसी बात कहते हुए पुलिस प्रशासन को भी उन्होंने इस समय क्या कहा, आइए जानते हैं। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। ते हटकर धनगराचंच होतं आणि आता हटकर धनगराला लय पुळका आलाय त्याचा। आता
आता मुसलमानाच्यात घुसले, आधी हटका धनगराला बाहेर केलं, आता मुसलमानाला बाहेर करते. उद्या मराठ्याच्या अंगावर येईल, उद्या मागासवर्गीयाच्या अंगावर येईल. तुम्ही जवळ गप बसताल तवा तुम्हाला त्याचा त्रास होईल, लक्षात ठेवा. अरे 1 दिवस 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं जगा मित्रांनो. आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद ठेवा. मी तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. मला माहिती मिळाली की गंगाखेडमध्ये काही लोकांना धमकावण्याचं सुद्धा काम चालू आहे. असा कोणी जरी असेल ना, त्यानं फक्त मला आवाज द्यायचा. मी जर नाही आलो ना तर नाव बदलून ठेवीन. त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका, कोणाला भीक घालू नका, कोणावर अन्याय करू नका, कोणाचा अन्याय सहन करू नका. आपल्याला अधिकार दिलाय, बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे, त्या घटनेने तुम्हाला आम्हाला सगळ्याला लोकशाहीमध्ये जिवंत राहण्याचा, चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा, आम्हाला दुरुपयोग नाही करायचा. आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती असणार आहे. अरे ते झोलकर त्या तहसीलदाराच्या गाडी अडवून त्याच्या अंगावर जाणं, त्याला अडवून 2-2 तास त्याला वेटीत धरायचंय. पोलिसाकडे फिर्याद गेल्यानंतर पोलीस वाट बघते, नेता येते का, फोन लावून काय म्हणते का, मग त्यांना तक्रारच देऊ द्या. अरे एक न्याय तालुका न्याय दंडाधिकारी बाबतीत अशी जर घटना घडते आहे आणि तुम्ही जर उघड्या डोळ्याने जर बघत असताल, आज त्याच्या गिरेबानावर हात गेला, उद्या तुमच्या गिरेबानावर हात गेल्यावर तुम्ही काय करणार ते सांगा मला. एवढी लाचारी कोणासाठी? त्यामुळं आपण या ठिकाणी जरा विचार करून वागा. माझा कोणावर आक्षेप नाहीये, मी कोणाला नाव घेऊन आपोटा करणार नाही, मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. पण जिथं अन्याय व्हायला त्याच्या विरोधात मी 100% बोलणार, ते कोणी असो. त्यामुळे माझा व्यक्तीशी विरोध नाहीये, कोणत्या त्या वृत्तीशी विरोध आहे माझा. मग ते आमच्यातली कोणती एखादी व्यक्ती असू शकते, जर कोणाला अन्याय करत असेल तर त्याच्या सुद्धा विरोधात आवाज करायचा माझा अधिकार आहे, ते मी करणार. म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणचा आमदार गंगाखेड मतदारसंघामध्ये मी कसा जास्तीत जास्त मतं माझ्या उमेदवाराला मिळवून देऊन म्हणून फिरला असता तर मला काय वाटलं नसतं. पण इथला आमदार परभणी, जिंतूर, तिकडं परतूर, माल 100 कोटीची उलाढाल झाली मित्रांनो. इथं 100 कोटीची. अरे कुठं 1000 बी होते. काही लोकांना नुसतं शाई लावा 1000 गेलं होय माग, असं बी होतं. आज मी जे 1,40,000 निवडून आलो ना, हे 2.5 लाखांना निवडून आला असतो. फक्त हे चिल्लरीमध्ये काही पैसे गेले, मतं गेलेत आपले. प्रत्येक गावात 5 लाख रुपये होतेच. पण तुम्ही सगळे बहादर आणि स्वाभिमानी मतदार होतात म्हणून मी निवडून आलो, हे बी मी अभिमानानं सांगतो. ह्याच्यातले काही महाभाग असे आहेत, ह्यांनी माल बी आणला पण शेवटी मतदान मशालला आणलं. ते म्हणले खाओ इसका. ते मध्ये राष्ट्रवादीचा एक नारा होता तिकडे बारामतीकडे, मटण खा कोणाचं बी आणि बटन दावा मशालीचं नाही तर तुतारीचं. तसं ह्या लोकांनी पैसे घेतले, ज्याला घ्यायचे तिने आता शेवटी आल्यावर कोण नका म्हणणार. आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर, माल बी हाणला, मतदान बी हाणलं. आणि ते मी निवडून येतो, लीड घेतलेली आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी दिलंय. हे जे काही त्यांना मते मिळालेत वरचे, ते चिल्लरीचेच आहेत, हे लक्षात ठेवा. परंतु आता तुम्ही जर असं म्हणता 500 वाटले, उद्या ते विधानसभेला 1000 वाटेल, नाही 2000 वाटेल, पुन्हा तुम्ही घेता काय? म्हणून मला आज सगळ्याला विनंती करायची आहे, एकदा सगळ्यांनी हात वरी करून शब्द द्यायचे आहे वज्रमूठ करून, की आम्ही पैसे घेणार नाही आणि विधानसभेला ह्याला काम दाखविल्याशिवाय सोडणार नाही. असा जरा निर्णय मागं उठलीच नाही, हात घ्यायचं का 1000 तुम्हाला सगळ्याला? की असं जरा हात करा वरी, माय बापाच्या इमानदारीने जरा. येणारी विधानसभा ही
या ठिकाणचा आमदार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही अशा शपथ घ्यायचे आपल्या सगळ्याला. कारण गद्दारी करणारे, जनतेशी बेईमानी करणारे, ज्यांचं खायचं पुन्हा त्याच्या दारात हागायचं, हे असे धंदे करणाऱ्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. मी आता ह्यावेळेस माझ्या दारात मांडव होता, लय कुठं बी येऊ लोकांनी नाचले. आता गंगाखेडमध्येच नाचणार आहे मी विधानसभेला, लक्षात ठेवा. आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकणार आहे. कोणाची किती ताकद आहे, कोणाजवळ किती गुंड आहेत मला बी बघायचे विधानसभेला. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. दुसऱ्याला पुढे करून लढाई लढून होत नाही. इथं आम्ही लढणारे स्वतःच आहे पुढे. माझ्या एकाही कार्यकर्त्याला ज्या दिवशी हात लागेल ना, पहिला वार माझ्यावर होईल, मग कार्यकर्त्याच्या अंगावर जाईल, एवढं सांगतो तुम्हाला. आम्ही काही मेले आईचं दूध पिलेलं नाही. पण अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं मला माझ्या मायबापानं, माझ्या मित्र परिवारानं मला जन्मापासून शिकवलंय. माझे वडील एक अल्पभूधारक शेतकरी होते. कुठलीही माझ्या पाठीशी राजकीय पार्श्वभूमी नाही. मी काही घरचा काही ह्यांच्यासारख्या शेतकऱ्याचा माल हाणून मोठा झालेला कार्यकर्ता नाही. कुठलं माझं सगळ्या सोयऱ्याचं राजकारण नव्हतं. कुठली माझी भावकी, सोयरं, धायरं, गणगोत असं काही माझे 10 गावं नव्हते. परंतु हे माझं गणगोत आहे, लक्षात ठेवा. ह्या गणगोतानं मला ह्या लहानाचं मोठं केलं आणि ह्याच गणगोतानं मला या ठिकाणी या देशाच्या संसदेचा सदस्य म्हणून एकदा नाही तर तिसऱ्यांदा निवडून दिले. त्याबद्दल सगळ्यांचे जाहीर आभार मानतो. देसी जड़ी बूटियों से इलाज का एकमात्र केंद्र हकीम मौलाना उबैदुर रहमानी मिसबाही इनका नूरी शिफा खाना। हर स्टेज का कैंसर, किडनी की खराबी, लीवर की खराबी, हर तरह का शुगर, बालों की हर तरह की समस्या, पीठ व किडनी की पथरी, बवासीर, हर्निया, अपेंडिक्स, बीपी की कमी व ज्यादती, पीलिया, हर तरह का चर्म रोग, हर तरह का पेट रोग, सफेद दाग, साटिका, यूरिक एसिड, हार्ट, डिप्रेशन, अल्सर, नाक, कान, गले की बीमारी, आँख की हर तरह की समस्या, टॉन्सिल, हर तरह का न्यूरो रोग, मिर्गी खून की कमी, हर तरह का ट्यूमर आदि का इलाज सफलतापूर्वक किया जाता है। पता बलरामपुर चौराहा से चौक रोड, बैरागी कॉलोनी, तुलसीपुर, जनपद बलरामपुर, यूपी। तुलसीपुर में मिलने का समय सुबह 11 बजे से 6 बजे तक हर माह की 1 तारीख से 20 तारीख तक रहेगा। परभणी में मिलने का समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक हर महीने के आखिरी हफ्ता 23 तारीख से 30 तारीख तक रहेगा। परभणी का पता दरगाह रोड, आजम चौक से आगे, तवक्कल मेडिकल के करीब, परभणी, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए मोबाइल पर संपर्क करें। मोबाइल नंबर 9793041936 9175546259। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें। हाँ, हमने आपको जिस तरह से हमारे व्यूअर्स को और हमारे देखने वालों को हम जो बात बता रहे हैं कि भाई आप हमें लाइक और आपके कमेंट्स भेजना ज़रूरी है, ताकि हम बेहतर से बेहतर आपको जो है तो हमारे न्यूज़ आपके सामने प्रकाशित कर सके। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.